की वाह. नागपूरचा आवाज मुंबई पण जाणार नाही तर होईल कसं. आता सभागृह दणाणलं पाहिजे. इतके चांगले कार्यक्रम घेण्याकरता आपण आलो आहेत. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. सरपंच थकले आहेत. निवडणुका लागल्या का. या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री माझे मित्र आशिष जयस्वालजी, आपल्या NMRDA कमिशनर आणि NIT कमिशनर आणि अत्यंत जागृत अधिकारी म्हणून ज्यांचा गौरव आपण करतो असे संजय मीनाजी, आपले जिल्हा परिषदेचे CEO आणि त्यांनी कमी काळामध्ये आपल्या जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला असे विनायक महामुनीजी, आपले ॲडिशनल कमिशनर NMRDA सचिन ढोलेजी, आत्ताच्या म्हणजे आता 2-3 दिवसात त्यांची ऑर्डर येणार आहे. ते डेप्युटी तिकडे कमिशनर ऑफिसला जाणार आहेत. त्या आत्ताच्या PD वर्षा गोरकर, आपले कपिलजी कलोटे, संजयजी चिमुरकर, या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवर, माननीय आपल्या 316 ग्रामपंचायती जे आपल्या NMRDA मध्ये येतात त्या सर्व ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, या ठिकाणी उपस्थित ग्रामविकास अधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर 1 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेला बैठक घेतल्यानंतर महामुनी असे म्हणाले की यावेळी NMRDAच्या भागामधल्या ग्रामपंचायतीला फक्त 1.25 लाखाची स्कीम मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेची. यावेळी 2.5 लाख रुपये त्यांना मिळणार नाहीये. मी आशिष जयस्वालजींनी चर्चा केली, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि मग जेव्हा NMRDAला बैठक घेतली तर महामुनी सांगितलं ते मला संजय मीनाजींनी सांगितलं की हो, ही गोष्ट खरी आहे. आता मधल्या काळामध्ये शासन बदललं होतं. त्या शासनाने निर्णय असा केला की NMRDAच्या एरियातल्या भागात जे आपण 2.5 लाख रुपये, मी पालकमंत्री असताना 14 ते 19 या काळामध्ये NMRDA एरियामधले गावठाणं 316 ग्रामपंचायतमध्ये आपण 2.5 लाखाचं घर द्यायचं, नागरी घर द्यायचं, हा जो निर्णय घेतला होता तो बदलला गेला. त्याचं परिपत्रक काढण्यात आलं. मी तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, आशिष जयस्वालजींनी चर्चा केली, महामुनी आणि माननीय आमचे संजय मीना बोलले. त्या ठिकाणी आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी नगर विकासशी आम्ही बोललो आणि त्यांना सूचना विनंती केली की NMRDAच्या गावठाणामध्ये तुम्ही 1.25 लाख द्याल आणि NMRDAच्या गावाच्या बाहेरच्या म्हणजे गावठाणाच्या बाहेरच्या भागाला लेआउटमध्ये जे घर आहेत त्याला 2.5 लाख रुपये द्याल. एकाच गावामध्ये 2 भाग होतील. गावठाण आहे म्हणून 1.25 लाख, गावाच्या बाहेर 2.5 लाख. ही काही बरोबर भूमिका नाही आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी तातडीची बैठक घेऊन माननीय आमचे नगर विकास चे आपले SCS श्री असिंग गुप्ता आणि संजय मीना यांनी याची दखल घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता 316 ग्रामपंचायतीमध्ये 2.5 लाख रुपयाचं घर आता शासनाने मंजूर केलं. खरं तर हा निर्णय आपण त्या ठिकाणी आशिषजी घेतल्याचं आपण सर्वांनी सांगितलं. आपण एक गोष्ट खरी आहे की घरकुलांना आपण आता रेती देतो आहे, घरकुलांना त्या ठिकाणी स्वामित्व देतो आहे, घरकुलांना 40-50 हजारचं सौर ऊर्जाचे एक प्रकल्प देतो आहे, सूर्यघर देतो आहे, ते आपण करतो आहे. खरं तर मागच्या काळामध्ये आपण घरकुला करता 316 ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा पालकमंत्री असताना 15,495 घर मंजूर केले. 15,495 घरं आपण NMRDAच्या माध्यमातून दिले. त्यातले 1,000 घरं असे आहे, 1,000 घरं 15-16चे घरं आहेत ज्यांनी 1 लाख रुपये उचलले पण घरं सुरू केलं नाही. मीना जी, इसमें एक प्रॉब्लम है कि आपके NMRDA के जो इंजीनियर है इन्होंने बहुत सताया लोगों को, ये प्रॉब्लम है. आपने वो, आपकी गलती नहीं, आप नहीं थे वो समय, वो कॉन्ट्रैक्ट वाले वो लाए इंजीनियर, उन्होंने उससे पैसे भी लिए लोग गरीब लोगों से 20,000 25,000 रुपए.
उनके नक्शे मंजूर करने के चक्कर में नक्शे मिले नहीं और बेचारे वो परेशान हो गए। आखिरी बोला कि बाबा तेरा घर तू लेके जा, मुझे नहीं चाहिए, मुझे नहीं चाहिए घर तेरा। इतने परेशान हुए। मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूं कि अभी एक टाइप मैप बनाइए, 3-4 मैप बनाइए टाइप मैप। अब वो ऐसे कलाकार थे इंजिनियर हमारे, इकडून का घेतलं, इकडून का नाही घेतलं, इकडलं काऊन जोडलं, इकडं काऊन जोडलं, वरतं काऊन बांधलं, खाली काऊन बांधलं, ऐसा परेशानी। अगर एखादा 1.5 लाख रुपए उसके पास अगर है किसी के पास और 2.5 लाख ये आपके 4 लाख का बनाए तो आपको क्या जाता है? वो नहीं करते ना, यही प्रॉब्लम है। उसके बाद 1.5 लाख रुपए बेचारे ने कमाया है, वो गिरवी रख रहा अपना खुद के गहना, अपने शादी शुदी से पैसे आए उनके पास, रोज मजदूरी से 1.5 लाख उनके पास पड़े। वो क्या चाहता है? 2.5 लाख सरकार के, 1.5 लाख मेरे डालूंगा तो मेरे 2 बच्चे का घर हो जाएगा, 2 घर 2 रूम हो जाएंगे। तो ये 2 रूम क्यों बनाया? 2.5 लाख के ऊपर तुमने क्यों बनाया? इसका मतलब तुम पात्र नहीं हो, तुम्हारे पास पैसे है। अरे बेचारा वो 1.5 लाख किससे उधार मांग के ला रहा, अपना घर थोड़ा बड़ा बना रहा है। एक घर तो एक ही बार बनता ना। हम घर बनाते एक ही बार, इतनी बड़ी 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 बिल्डिंग बनाते एक ही बार बनाते ना, और 30 साल का विचार करके बनाते। हम लोग 50 लाख, 2 करोड़, 3 करोड़, 4 करोड़ का फार्म हाउस बनाते, 2 करोड़ का घर बनाते, 3 करोड़ का घर बनाते, और वो बेचारा 1.5 लाख भी वो डाल नहीं सकता अपने पास से। यह परिस्थिति एनएमआरडी ने करके रखी थी। इसलिए आप इसको भी ध्यान में रखना पड़ेगा। ये जो लोग है ना, ये पीछे क्यों रहे? अपने अधिकारी के शिकार है ये लोग। आप अभी अच्छे ऑफिसर है, एकदम सुपर्ड ऑफिसर है, आपको विनंती आहे 2.5 लाखाच्या घरामध्ये कुणी 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये स्वतःपासून टाकले तरी त्याचे 2.5 लाख रुपये मिळाले पाहिजे, याच्याकरता आपल्याला यह निर्णय घ्यायचा है। और जो घर रुके हुए वो इसको ऐसे रुके हुए, आणि 3-4 टाइप प्लान द्या। हा प्लान नहीं तो हा प्लान, हा प्लान नहीं तो हा प्लान, उसको आप एनएमआरडी से सैंक्शन करवा दो। उसने ऊपर बढ़ाया तो उसकी जवाबदारी है, लेकिन आपका टाइप प्लान करेगा, आपल्या टाइप प्लान प्रमाण बांधतील, वर ते वाढवतील। आपका प्लान क्लिअर होणे को ना, तर 3, 4, 5 प्रकारचे टाइप प्लान आपल्याला या लोकांना द्यावे लागतील, त्याप्रमाणे ते करावं लागेल। दूसरा, सैंक्शन में अड़चन ऐसी है, अने उसने इतने बताते वो हा कागज आना, तो कागज आना, हा कागज आना, हा पट्टा आना, स्वामित्व आना, मग नकाशा आना, मग आखीव पत्रिका आना, मग सरपंचाचा आर्ट आना, सरपंचाचं प्रमाणपत्र आना। वो पागल हो जाता है अधिकारी। आरएल आना। सर, प्रधानमंत्री आवास योजना में सर्वांसाठी घरे योजनेमध्ये गृह भेटीवर घर द्यावं लागतं। गृह भेट करून, त्याच्या गृह भेट केली, त्याचा टॅक्स रसीद पाहिला, टॅक्स रसीद पाहायचा दुसरं काही डॉक्युमेंटची गरज नाही, टॅक्स रसीद पाहिल्याबरोबर त्याला घर द्यावं लागतं। आप टैक्स रसीद गांव में क्या रहेगा? स्वामित्व का तो अभी अपन कर रहे। अभी माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने स्वामित्व लाई है। अब स्वामित्व का मैपिंग चालू है। अब कहां से स्वामित्व मिलेगा आपको? अब चालू हो गई नक्शा स्कीम और स्वामित्व स्कीम। ग्रामीण में स्वामित्व का स्कीम अभी चालू हुआ है, आपको मालूम है। नक्शा अभी चालू किया अपन ने शहर के लिए, वो मेरा डिपार्टमेंट है, जमाबंदी आयुक्त। आम्ही राज्यातल्या सर्व घरांना स्वामित्व देतोय, सर्वांचा नक्शा मोजून देतोय, सर्वांचे घर मोजतोय। या राज्यातल्या सर्व घरांना 140 कोटी जनतेचं त्याच्या घराचं मॅपिंग करून देतोय। पण त्या विचाराकडे आता काही मॅपिंग नाही आहे, कुठला नकाशा, कुठली आखीव पत्रिका आणणार आहे। त्यामुळे दुसरा निर्णय ढोले आपल्या अधिकाऱ्याला सांगा, फक्त टॅक्स रसीद पाहायची, दुसरं काही पाहायचं हे केलं तरच घर बनवू शकतात। बरोबर आहे? सरपंच काही बोलत नाही। अरे बरोबर आहे का नाही? तुमचा वकील मी आहे ना, काळजी कशाला करता? टॅक्स रसीद पाहिजे की नाही? कागद किती मागतात? 10 कागद मागतात। घर होते का 10 कागद आहे का आपल्याकडे? 2.5 लाख कर आकारणी और नमूना 8 में नोंद है। नमूना 8 में नोंद है बिचारे। नमूना 8 है फाइनल। ग्राम विकास कायदा अपन ने भी कितना काम किया आपने ग्राम विकास में। नमूना 8 है, विषय संपला। आणि तुम्हाला सांगतो सरपंच साहेब, अतिक्रमण असो का काही असो, नमूना 8 मध्ये सर्वांची नोंद घ्यावी लागतं। तुम्हालाही जरा कधी कधी ना आपला तुम्ही सरपंच बनल्यावर तुम्हालाही वाटतं का मी झालो मोठा, मी काय आता जाऊ दे नाही करत। नमूना 8 मध्ये नोंद घ्याल काय? तर तुम्हाला काय सरपंच पद जाते आपलं? एकदा पदावर बसलं कोणी पद जातं का आपलं? आपल्या पेनाला वापरता आला पाहिजे। सर्वांनी नमूना 8 मध्ये नोंद घ्या। हा,
जो ग्रामसेवक देत नाही ना तर फक्त कागदाचं नाव देऊन द्या माझ्याकडे. असं आहे. नमुना 8 मध्ये कंपल्सरी आहे 5 वर्ष झाल्याच्या नंतर. 5 वर्ष जर टॅक्स लागलं असेल तर नमुना 8 मध्ये नोंद घ्यावीच लागतं. ग्रह भेटीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ग्रह भेटीवर सुद्धा तुम्हाला घरकुल दिलं पाहिजे. ग्रह भेटीवर ग्रह भेट दिली का घरकुल दिलं पाहिजे. त्यामुळे साहेब टेक्निकल अडचणी सोडवाव्या लागतील. नहीं तो आप अब ये 15,000 घर मंजूर करेंगे और फिर बोलेंगे 2,000 नहीं हुए. इसका कारण ही है. और तीसरी बात, जो इंजीनियर जाएंगे घर मोजने के लिए या घर देने के लिए उनको बोलना 1 पैसा मत लेना इनसे. ये इनको पैसे मांगते 5% दो, 2% दो, 1% दो. सरकार रेती दे रही मुफ्त में, सरकार सूर्यघर दे रहा मुफ्त में. ये इंजीनियर लोग इनसे पैसे खाते हैं 2.5 लाख में. बरोबर है का नहीं रे? हाँ का रे? नकाशा मंजूर कर किती मागते? हाँ 3,000 रुपये. नकाशा मंजूर के 3,000 मांगते. मैं मालूम है ना मुझे सब केस. हाँ नकाशा 2 वेळा. इसको बोलो कि एक बार नक्शा पास हो गया वो देख ले, बाजू वाला घर मत देख. वो बेचारा अपने पैसे से बनाया उसने. वो क्या करता है 2.5 लाख मिलते हैं, 2-2.5 लाख जुगाड़ करता है अपना और बेचारा 5 लाख का बनाता है. वो ऊपर बता दीजिए तेरा घर बराबर बनाया ना 2.5 लाख का, तेरे 2.5 लाख खत्म हो गया ना खत्म. तेरा कर देखना है वो कहाँ से लाया ना वो कहाँ से लाया, तुम कहाँ आणले इकडून का आणले. म्हणून साहेब आपल्याला हा निर्णय करावा लागेल. ग्रह भेटीवर निर्णय, टॅक्स असिसवर निर्णय, नमुना 8 वर निर्णय, त्यानंतर आपला टाईप प्लान आणि इमानदारीनं ज्या लोकांना काम झालं त्यांनी एकही पैसा गरीब माणसाकडनं घेऊ नये. नकाशा मंजूर करायचा एकही पैसा घेऊ नये. सरकाराचं स्वामित्व मोफत देत आहे तर आपण त्यांना का पैसे मागतो. म्हणून त्या ठिकाणी या गोष्टी आपण केल्या पाहिजे. एवढीच विनंती माझी आहे. नंतर आमच्या सरपंचाला माझी विनंती आहे 2 दिवस उद्या आणि परवा तुम्हाला जर ज्या जनतेने मतं दिले त्या जनतेचं कर्ज चुकवायचं असेल तर महामुनीकडे जेवढे आता किती 316 ग्रामपंचायत किती लोकांचे अर्ज आले आहेत इकडे एनएमआरडी इकडे. 2 दिन में आपका पूरा ऑफिस जिला परिषद का इनके यहाँ बिठाओ एनएमआरडी में जाके डोले और इनके टेक ओवर कर लो सब घर अपने यहाँ. किती आहे रजिस्ट्रेशन? 67,000 या भागात. नाही या 316 ग्रामपंचायतला किती आहे ते काढून टाका तुम्ही. 316 ग्रामपंचायतचे कारण 10 लाख घर वाटत आहे आपल्याला. यावर्षी 10 लाखाचे टार्गेट आहे आपल्याकडे. तुम्ही गौरकर तुम्हाला तिथे जर पाहिजे असेल डेप्टी कमिशनर ऑफिसमध्ये तुमची नोकरी तुम्ही एक काम करून जाते जायचं नाही तिकडे जा. तो पण ऑर्डर नको काढा सांगा त्यांना. तिकडली ऑर्डर नको काढा. 2 दिवस लेट करा ऑर्डर. तुम्ही काम करून द्या मग जा तिकडे कमिशनर ऑफिसला. पक्का वादा छोडणार मत रेल्वे का ना. मी गौरकरला सांगितलं जोपर्यंत तुमचे 316 ग्रामपंचायतचे घरं एनएमआरडीएकडे शिफ्ट होत नाही तोपर्यंत गौरकर काही जाणार नाही तिकडे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे सरपंचांना. तुम्हाला कशासाठी बोलवलं आज मी एनएमआरडीए कमिशनरचं अभिनंदन करतो की 316 ग्रामपंचायतशी त्यांनी संपर्क केला. आणि कमिशनर साहेब माझी विनंती आपल्याला आहे प्रत्येक 6 महिन्यांनी एकदा तुमच्या भागातल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाची एक कार्यशाळा आपण घेत राहिली पाहिजे. आप एनएमआरडीए में क्या करने वाले हो, कुठल्या गावात कुठला प्लान चालू आहे, नवीन नागपूर तुम्ही कसं करणार आहे. नवीन नागपूर बसवण्याची योजना माननीय कमिशनर करतायत. नवं नागपूर दुसरं नवी मुंबई आहे. नवी मुंबई सारखं नवं नागपूर कुठे येणार आहे एनएमआरडी एरियात येणार आहे. नव्या नागपूरची संकल्पना काय तर आपल्या सर्व गावांना सिवेज लाईन रस्ता पाणी वीज सर्व या ठिकाणी देण्याची योजना आहे. त्याची आपण काम केलं पाहिजे. 2-3 गोष्टी बोलतो आणि विषय संपवतो कारण वेळ झाला आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन घेऊन जायचं आहे. आमचं भाषण घेऊन गेलं नाही चालतं प्रेझेंटेशन घेऊन जा. आपल्या गावात ग्रामसभा लावा ते प्रेझेंटेशन लावा कॉपी घेऊन जा. गावासमोर प्रेझेंटेशन करा की एनएमआरडीएने काय केलं आहे. याकरता तुम्हाला बोलवलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे मंडळ वाईज आपल्याला 4 कॅम्प घ्यायचे आहे प्रत्येक गावकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये. त्याकरता पैशाची व्यवस्था सरकारने केली. आज तुम्हाला पैसे खर्च करायची गरज नाही. महसुली मंडळात वर्षाचे 4 शिबिरं घेणे पट्टे वाटपापासून तर सर्व कार्यक्रम करून घेणे हा निर्णय शासनाने घेतला आहे. तुमच्या भागातले जेवढे सरकारी नाले आहे ते 31 रुपये रेटनी खोलीकरण करून त्यातून निघणारी जे रेती आहे
गोटे आहे, माती आहे, त्याच्यावर पांढर रस्ते बांधकामाचा, म्हणजे ती जे नाले खोदून जी काही स्वामित्व निघेल, ती जे काही गौण खनिज निघेल ते बाजूच्या पांधनला, एक नाल्याला 4 पांधन करण्याचा आणि त्याला कोणती रॉयल्टी लागणार नाहीये. सरपंचाने विचार केला हा नाला खोलीकरण करायचा आणि या 4 पांधन करायच्या. त्याकरता लागणारा पैसा 10 लाख रुपये जे काही आम्ही जिल्हा परिषद प्रति पांधनला देऊ. पण सरपंचाने हा विचार करा, यावेळेस मी ठरवलं आहे नागरी सुविधा जनसुविधामध्ये एकही सिमेंट रोड करणार नाही, गट्टू लावणार नाही. तुम्ही जेवढे प्रस्ताव दिला, आता जुलैच्या 15 तारखेला आम्ही ऑर्डर काढतोय, जयस्वाल साहेब मी सर्व आमदार 150 कोटी जिल्हा परिषदेला देतोय आम्ही, एकही सिमेंट रस्ता मंजूर करणार नाहीये. तुम्ही ठराव दिले असेल तर कॅन्सल करून टाका, एकही गट्टू लावणार नाही. तुमच्या गावातली पांधन रस्ता, तुमच्या नाल्याचं खोलीकरण, तुमच्या गावातला नाला गावात पूर्ण यायला पाहिजे म्हणून खोलीकरण करा. ते माती जे काही तुम्ही वापराल ते आपल्या माती म्हणून वापराल ते पांधन करता वापरा. जनसुविधा नागरी सुविधामध्ये पांधन करता पैसे मागा, जनसुविधा नागरी सुविधा करता आरोग्यामध्ये पैसे मागा, जनसुविधा नागरी सुविधामध्ये तुम्ही सार्वजनिक स्वच्छता करता पैसे मागा. यावेळेस 5च पॅरामीटर आहे, दिवाबत्ती गावातली दिवाबत्तीसाठी आम्ही पैसे देऊ, गावातल्या स्वच्छता आणि त्या ठिकाणी स्वच्छतेकरता पैसे देऊ, घनकचरा व्यवस्थापनाला मी पैसे देऊ, तुमच्या गावातल्या शाळेकरता पैसे देऊ, तुमच्या गावाच्या हेल्थ करता पैसे देऊ, तुमच्या गावाच्या त्या ठिकाणी सॅनिटेशन करता पैसे देऊ, आणि तुमच्या गावाचा नाला सरळ करण्याकरता पैसे देऊ, तुमच्या गावातला तलाव खोलीकरण करण्याकरता पैसे देऊ, आणि तुमच्या गावाचा पांधन रस्ता करण्याकरता पैसे देऊ. नो सिमेंट रोड, कोणाचेही सिमेंट रस्त्याचे पैसे मंजूर करणार नाही. आम्ही ठरवलं असे कोणी येऊ करणार नाही. यावर्षी मायनिंगमध्ये माननीय आशिष जयस्वाल यांनी फार अभ्यास केला आहे. केंद्र सरकारने यावर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन गाईडलाईन आल्या आहे. केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईन जर बघितल्या तर बघितल्या पाहिजे, सरपंचांनी त्याची कॉपी नेली पाहिजे, आणि त्या गाईडलाईनमध्ये कसा रोजगार निर्मिती करता येईल याचा एक मोठी गाईडलाईन आली आहे. आपल्या गावातल्या महिला बचत गटांना कसा रोजगार देता येईल, मत्स्यपालनच्या वर कसं काम करता येईल, त्या ठिकाणी दुग्ध विकास मत्स्यपालनवर त्या ठिकाणी कसं पुन्हा एकदा आपल्याला गावाला समोर नेता येईल. मी तर ग्रासलँड डेव्हलपमेंट करण्याकरता आता मान्य आशिष जयस्वालजी मी पुरा बैठक घेतोय. काल मी मिलिंद महेशकरशी बोललो, जेवढे गावं आपले या ठिकाणी वनाला लागून आहे, वाघ गावामध्ये येऊन राहिले आहे, जे फॉरेस्टच्या बाजूचे जेवढे गावं आहे, जे गावं त्या ठिकाणी आपल्या बफर झोनमध्ये येतात, त्या गावांना आता आशिषजी कालच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, काल महेशकर साहेबांना फोन लावून दिला. या आठवड्यामध्ये आपण शासन निर्णय करतोय की जेवढे गावं वनाला लागून आहे शेवट शेत्या, त्या शेतकऱ्यांना आता पीक पाणी घेण्याकरता शेतात जायची गरज नाही. आदिवासी भागातल्या त्या वनाला लागून असलेल्या, कारण हरणं येऊन राहिले गावाकडे, हरणाच्या मागे येऊन राहिला वाघ, हरणाला सोडते माणसालाच खाते वाघ. आता काय करायचं, तर ग्रासलँड डेव्हलपमेंट करायचं आहे, बांबूच्या लागवडी करायच्या आहे. आणि त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, अशीच जी आपल्याला जीआर काढून घेऊ की आता जेवढे वनाला लागून शेती आहे प्रायव्हेट शेती, त्यांना 50,000 रुपये एकरी वर्षाचे 30 वर्षाच्या करारनाम्यावर त्यांच्या सर्व जमिनी फॉरेस्ट घेतील आणि त्या जमिनीवर ग्रासलँड डेव्हलपमेंट करतील, त्या जमिनीवर बांबूची लागवड करतील आणि 50,000 रुपये एकरी त्या शेतकऱ्याला पैसा देईल. म्हणजे फॉरेस्टमध्ये वाघ त्या ठिकाणी माणसाला खाणार नाही, जनावरांना चारताना त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट केलं तर जनावर त्या ठिकाणी चारा खातील, पण माणूस त्या ठिकाणी मरणार नाही याची काळजी आपलं सरकार घेत आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने आता पुढं भरपूर डेव्हलपमेंट करत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आहे, तुम्हाला मी 2 गोष्टी पुन्हा सांगेल. आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रत्येक घराला कंपल्सरी केलं पाहिजे. प्रत्येक घर, प्रत्येक सार्वजनिक बिल्डिंग ही रेन वॉटर हार्वेस्टिंगवर तुम्ही यावर्षी आणा. जमिनीतलं पाणी 800 फूट खोल चाललेलं आहे. काल काटोल नरखेड 850 फूट खाली गेलाय. उद्याची परिस्थिती मौद्यावर येणार आहे, ती परिस्थिती कामठीवर येणार आहे. एवढं पाणी उपसतो आपण पाणी किती उपसतोय, पण जमिनीत भरण्याची काही व्यवस्थाच नाही आहे. जोपर्यंत तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करणार नाही, 10 वर्षानंतर तुमचे मुलं बाळं, आमचे मुलं बाळं पाण्यासाठी झगडे करतील. या जगामध्ये सर्वात मोठा जे लढाई होणार आहे ना, 4थं महायुद्ध, 3रं महायुद्ध, जे काही महायुद्ध होतील, जे काही लढाई होतील, पाण्याकरता होतील. आता बघा, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सिंधू करार तोडण्याचा निर्णय घेतला. सिंधू म्हणजे काय,
सिंधू नदी भारतातून निघतं, पाकिस्तानला पोचतं. आज 90% पाकिस्तानचा भाग सिंधू नदीमुळे आहे. आणि ज्या दिवशी भारत देश सिंधू नदी डायव्हर्ट करून टाकेल भारतामध्ये पाकिस्तानचा भाग सोडून, त्या दिवशी पाकिस्तान उपाशी मरेल. वार होणार आहे पाण्यासाठी. आणि त्यामुळे माझी सरपंचांना विनंती आहे की काही करायचं असेल तर आपल्या जमिनीचं पुनर्भरण करा. 50-60 हजाराची बोरविल एका नाल्यामध्ये बोर मारा. जेवढं पाणी नाल्यात वाहून जाईल ते जमिनीमध्ये जाईल. तुमच्या गावातली वॉटर लेवल वाढेल. तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करा. काही करून सरपंचांना माझी विनंती आहे, यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. एक थेंब पाणी सुद्धा गावाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. आपल्या गावात एक थेंब पाणी, गावातलं पाणी गावात राहिलं पाहिजे. एकही थेंब वाहून नाही गेलं पाहिजे. जो सरपंच इमानदारीने एक थेंबानं थेंब पाण्याचं गावातलं व्यवस्था करेल, त्या सरपंचाला मी या ठिकाणी 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला त्या ठिकाणी कस्तुरचर पार्कवर त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करेन. मला गावाचं पुनर्भरण करून पाहिजे आहे. गावाला पूर्ण झिरो डिस्चार्ज करून पाहिजे आहे. संपूर्ण पाणी गावामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे पुराने पाणी वाहून जाऊ नये, हा निर्णय आपल्याला करायचा आहे. त्याच्याकडे तुम्ही मूलभूत सुविधेत पैसे मागा, त्याला मायनिंग डिपार्टमेंटला पैसे मागा, त्याच्याकरता तुम्ही वाटेल तेवढा पैसा मागा, सरकार देईल. नाल्यामध्ये एक बोर टाका. जसं जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी बोर करता, नाल्यामध्ये बोर करा, पुनर्भरण करा. एक बोर नाल्यात असली तर पूर्ण पाणी नाल्याचं त्या बोरवेल म्हणून जाईल. आणि तिसरं, तुमच्या भागात जेवढे जुने बंधारे आहेत, जेवढे 40 वर्षात 30 वर्षात जेवढे बंधारे झाले जुने, त्या सर्व बंधाऱ्याचा फोटो काढा. सर्व बंधाऱ्याला जिवंत बंधारे करायचे. अर्धे बंधारे मेले आहेत. मेले म्हणजे पाठी तुटली आहे, इकडून फुटला आहे, तिकडून फुटला आहे. म्हणजे पाण्यासाठी बंधारा बांधला, बंधारात नाही आहे, गायब झालाय. त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधणी करतोय आपण, त्यासाठी वेगळे पैसे देतोय. त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधणी करून त्याला जिवंत करायचं आहे. त्याला दोन्ही साईडला अस्तरिंग करून त्याला चांगली नेट तयार करून सुंदर त्या ठिकाणी बंधारे आपल्याला करायचा आहे. 6,500 बंधारे आपले बंद पडलेले आहेत. 6,500 बंधारे. त्या बंधाऱ्याला आपल्याला जिवंत करायचं, याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे. मी या ठिकाणी महिला बालकल्याणचे 10% पैसे खर्च झाले पाहिजे. यावर्षी सीओ साहेब कंपल्सरी आदेश काढा. महिला बालकल्याणचे कंपल्सरी पैसे रोजगार निर्मिती खर्च झाले पाहिजे. अपंगाचे अन्नाचे 5% पैसे कंपल्सरी ग्रामपंचायतनी, जिल्हा परिषदेनी, पंचायत समितीनी, आमदारांनी, खासदारांनी 5% अपंगाचे पैसे अपंगावर खर्च केले पाहिजे. कंपल्सरी मॅन्डेटरी करून टाका. महिला बालकल्याणचे पैसे रोजगार निर्मिती खर्चच झाले पाहिजे. कुठल्याही सरपंचाने, कुठल्याही व्यक्तीने जर याच्यात अनियमितता केली तर या विषयात सोडू नका कोणाला. काम करता करता चूक झाली तर सोडून द्या. सरपंच आहेत, होऊ शकते चूक. कोणी अपूर्ण आहे, कोणी पूर्ण नाही. मी सर्वच अपूर्ण आहे, मी अपूर्ण आहे. जो काम करेल तर चुका करेल. पण 19-20 झालं तर चूक केली पाहिजे. अनावधानानं चूक झाली तर चूक झाली पाहिजे. ठीक आहे, ते चूक मान्य करता येते, पण जाणून चूक करणे काही योग्य नाही. पण माझी विनंती शिवसाहेब आपल्याला आहे, काही करून कंपल्सरी महिला बालकल्याण, समाज कल्याणचे आणि याचे अन्न अपंगाचे पैसे राखून ठेवले पाहिजे. याच्याकरता काम केलं पाहिजे. रोजगार निर्मितीचे प्रकल्प काय ना काय तयार करा सरपंचांनी. आपल्या गावाच्या महिला बचत गटांना, 20 बचत गटांना काहीतरी रोजगार निर्माण करा. मान्य आशिष जयस्वालचं मी अभिनंदन करतो. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाख सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय त्यांनी केला आणि ते अविरत करताय. मी माननीय सीओला सांगितलंय, गौरकरला सांगितलंय की प्रत्येक विधानसभेमध्ये एक मशीन लावा 4 कोटीची, आणि त्या विधानसभेमध्ये प्रत्येक गावातल्या एक महिलेला त्या ठिकाणी हे सॅनिटरी पॅड पोहोचवण्याकरता तिला नेमा, तिलाही 1000 रुपये भेटतील तिला वाटण्याचे त्या ठिकाणी त्या महिलेला. आणि प्रत्येक विधानसभेमध्ये एक मशीन लावा, जेणेकरून या जिल्ह्यातलं सॅनिटरी पॅड आहे ते महिलांना, गरीब महिलांना मोफत मिळालं पाहिजे. आणि जर थोडे पैसे देणार असतील त्याला थोडं किमतीत मिळालं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये सॅनिटरी पॅड सरकारकडनं पोहोचलं पाहिजे. याकरताही आपण योजना तयार करण्याचं काम करा, हे मी सांगितलेलं आहे. या ठिकाणी 2च गोष्टी शेवटचं सांगतो. 5 जूनला पर्यावरण दिवस झाला. आपण 15 ऑगस्टपर्यंत पर्यावरण दिवस त्या ठिकाणी मानण्याचा निर्णय आपण केला आहे. आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला माझी विनंती आहे, मी याचं ज्या सरपंचांनी चांगलं काम केलं त्याची निवड करणार आहे सीओ साहेब. याची एक निवड जिल्ह्यातर्फे करा. एक पेड माँ के नाम. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घर असं पाहिजे ज्यांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलंय. आई दिवंगत असेल, आई जिवंत असेल, आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, तिच्या नावाने एक झाड लावला पाहिजे प्रत्येक घरी. ही मोहीम राबवली गेली पाहिजे. आणि जर झाडं नसतील तर सरकारला मागितले पाहिजे. झाडं नसतील तर जिल्हा परिषदला मागा.
आमच्या सार्वजनिक नर्सरीमध्ये आम्ही देऊ, पण प्रत्येक घरासमोर तुमच्या गावामध्ये तुम्ही विचार करा, सरपंच रेवरालचा सरपंच बसले आहेत, एज्युकेटेड आहे तुम्ही, एक घर रेवरालमध्ये एक घर सोडू नका त्याच्या घरासमोर झाड नाही आहे. एक इकडे बसले आहे अनेक सरपंच, आता नाव नाही घेत सर्वांचे, 50% सरपंचांचे नाव माहिती आहे, इकडे बसले आहे. कामठी विधानसभा इकडे महोदय आहेत, आशीष जी इस साल आपके विधानसभा मेरे विधानसभा में कम से कम एक झाड अपने माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम, हा योजना आपण करा. आणि शेवटचं 21 तारखेला योगा दिवस आहे. कुठलीही ग्रामपंचायत बिना योगा दिवसांनी ठेवू नका. माननीय प्रधानमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचा निर्णय घेतला 21 तारखेला. 21 तारीख योगा दिवस आहे. योगा दिवसाला तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या गावाच्या चौकामध्ये मॅट टाकून आत्तापासून योगा दिवसाची तयारी करा, जेणेकरून आपल्या गावातल्या मुलांना त्या ठिकाणी सुदृढ करता त्यांच्या मानसिक दबाव कमी करण्याकरता योग प्रशिक्षण देण्याची योजना प्रत्येक ग्रामपंचायतनी करा, अशी विनंती मी आपल्याला करतो. माननीय सीओ साहेबांना विनंती करतो, महामुनी साहेबांना आणि आमच्या संजय मीना साहेबांना प्रेझेंटेशन सर्वांनी मी माझी विनंती आहे, नेत्याचे भाषण 50 वेळा ऐकाल, मी 50 वेळा तुमच्याशी बोलीन. प्रेझेंटेशनचा एक एक वाक्य शब्द न शब्द वाक्य न वाक्यातून घेऊन जा. आणि मला 2 दिवसाच्या आतमध्ये 100% घर रजिस्टर झाले पाहिजे NMRDA कडे. एकही घर सोडू नका, एकही घर. जसं टॅक्स रशीद प्रमाणे घराची नोंदणी करून टाका. या राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या विनंतीमुळे मोदीजींनी आणि आमचे शिवराजसिंग चौहानजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले. 30 लाख घरं महाराष्ट्राला 30 लाख घरं देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला. आणि 30 लाखातले कमीत कमी 2 लाख घरं आपण घेतले पाहिजे, नागपूर जिल्ह्याने घेतले पाहिजे. बघा, लोकांना त्या ठिकाणी आपलं सरपंच होताना पण बोललो तुमचं घर बांधून देईन, मी आमदार होताना सांगितलं मी घर बांधून देईन, आशिष जयस्वालजींनी सांगितलं, तुम्ही सांगितलं. आणि पार्टीबाजी करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. ह्या पार्टीचा म्हणून त्याला घर द्यायचं नाही, त्या पार्टीचा म्हणून त्याला घर द्यायचं नाही. गरीब माणूस कोणत्याही पार्टीचा नसतो. त्या माणसाच्या जीवनामध्ये इमानदारीनं आरोग्य उभं करणे, त्यांच्या घर निवडून देणे. शेवटी गरीबांची जात नसतं, पात नसतं. प्रत्येक गरीब माणसाला तुम्ही या ठिकाणी घ्या. पार्टीबाईच्या निवडणुकीमध्ये यानं मत दिलं नाही, त्यांनी मत दिलं नाही, तो आपला नाही, तो आपला नाही, त्या समाजाचा नाही, त्या समाजाचा नाही, असं करू नका. 100% लोकांना घरं मिळाले पाहिजे, याची काळजी आपण घ्या. सरकार जेवढे तुम्ही घरं मागाल तेवढे देईल, एवढीच सूचना आपल्याला देतो. आणि माननीय मीनाजी, आपलं मी अभिनंदन करतो की आपण तातडीने एका दिवसात गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवला, रात्रंदिवस एक करून आपण ते सरकारकडनं मंजूर केला. त्यामुळे आमचे NMRDAचे कमिशनर मीना यांच्याकरताही जोरा वाजून जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू. आणि माझी विनंती आपल्याला मीनाजी, हर 6 महीने बाद सरपंच की कार्यशाला लीजिए, हर 6 महीने बाद सरपंच को बुलाइए और इनके साथ बैठकर गांव का नियोजन करिए. हमें कम मालूम होता है, इनको ज्यादा मालूम होता है. हमें कम मालूम होता है, उनको ज्यादा मालूम होता है. आणि त्यामुळे नकाशा कसा पाहिजे, तो कसा केला पाहिजे. और साहब, काय के लिए भेजते हो ये इंजीनियर, ग्राम सेवक है वो सर्टिफाइड करेंगे. ग्राम सेवक करते हैं, होशियार लोग है, ये बहुत घर बनाए इन्होंने. बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का नाही आहे? ते ग्रामसेवक एवढे कलाकार आहे, ते चांगले आहे. म्हणजे महामुनी काय आहे, म्हणजे तुमचे लोक चांगले आहे. ते 19-20 करून टाकते, चिंता नको करा. त्यामुळे सर, ग्रामसेवक को अधिकार दीजिए ठप्पा मारने का नक्शे पे, उसमें सुलभ कर दीजिए. और ज्यादा डॉक्यूमेंट मत देखिए, जो इन्होंने रजिस्टर किया उतना कर दीजिए. मैं आपको बोलता हूं कि आपका नाम NMRDA कमिश्नर करके एक अच्छे अक्षरों में लिखा जाएगा. इतना ही मैं कहता हूं. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे या